Now in previous lecture we have passed the one dimensional array to the function. Okay, means we have seen the point passing array as an argument to the function, and array आपण कोणता pass केला, one dimensional array. Okay, now in this lecture we will pass the two dimensional array to the function. Okay, so passing two dimensional array to a function. ओके, प्रोग्राम सेम तेच करायचे आहे जे आपण जसं आपण प्रीवियस लेक्चर मध्ये सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे केलं, फक्त युजिंग फंक्शन. जे आपण मेन मध्ये कोड लिहायचो समजा, तो आपण फंक्शन मध्ये लिहिला. सेम त्याच केसने आता आपण काय करूयात, ऍडिशन ऑफ टू नंबर्स, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिसेस करूयात युजिंग फंक्शन. ओके, तुम्हाला ऍडिशन ऑफ टू मॅट्रिसेस ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस पण एक्सप्लेन केलेलं आहे आणि ऑल्सो मल्टिप्लिकेशन पण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो आता आपण काय करूया, फॉर एक्झाम्पल म्हणून एक प्रोग्राम घेऊया. राइट द प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ द मॅट्रिसेस युजिंग फंक्शन. ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस युजिंग फंक्शन. ओके, सो आता आपल्याला ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस साठी आता इथे तुम्हाला काय दिले, पासिंग, पास करायचंच आहे तुम्हाला टू डायमेन्शनल अरे टू द फंक्शन. म्हणजेच काय की तुम्हाला फंक्शन विथ आर्ग्युमेंटच घ्यावं लागेल. यू हॅव टोटल 4 कॅटेगरीज आणि आउट ऑफ 4 2 कॅटेगरीज अशा आहेत की फंक्शन विथ आर्ग्युमेंट आहे. सो तुम्हाला एक तर सेकंड कॅटेगरी किंवा फोर्थ कॅटेगरी घ्यावी लागेल. सो मी तुम्हाला काय एक्सप्लेन केलं प्रीवियस लेक्चर मध्ये, जेव्हा तुम्ही अरे पास करता तेव्हा सेकंड कॅटेगरी घ्या, फंक्शन विदाउट रिटर्न टाइप बट विथ आर्ग्युमेंट. विथ आर्ग्युमेंट वी हॅव टू टेक इट बिकॉज आपला पॉइंटच आहे पास करायचा आहे आपल्याला टू डायमेन्शनल अरे. ओके, नाउ आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट, की तुम्ही किती इनपुट घेता प्रोग्राम मध्ये फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम स्टेटमेंट. इनपुट मीन्स व्हॉट, काय तुम्ही स्कॅन करता. ओके, सो फॉर ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस तुम्ही काय काय स्कॅन करता, दोन मॅट्रिसेस. ओके, ए आणि बी ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर रो आणि कॉलम दोन्ही मॅट्रिसेसचे. ओके, सो तुम्ही इनपुट काय काय घेता बघा. आपण ऍडिशन ऑफ मॅट्रिसेसचा तुम्हाला प्रोग्राम दाखवते. फर्स्ट बघा, ऍडिशन ऑफ मॅट्रिसेसचा प्रोग्राम आहे. सो ह्याच्यामध्ये बघा आपण काय काय स्कॅन करतो बघा, एम आणि एन ची व्हॅल्यू. काय काय स्कॅन करतो आपण, एम आणि एन ची व्हॅल्यू स्कॅन करतो. सो आपल्याला दोन सिंपल इंटिजर व्हॅल्यू घ्याव्या लागतील, एम आणि एन, दोन आर्ग्युमेंट्स इंट इन. त्याच्यानंतर आपण काय स्कॅन करतो बघा, ए मॅट्रिसेस. इथे फॉर आणि आय आणि जे लूपनी काय स्कॅन केलं आपण, ए मॅट्रिसेस आपण स्कॅन करतोय. ओके, त्याच्यानंतर आपण परत बी पण स्कॅन करतोय. म्हणजे आपण स्कॅन काय काय करतो, एम एन नंबर ऑफ रोज आणि कॉलम, त्याच्यानंतर ए मॅट्रिसेसच्या व्हॅल्यू, बी मॅट्रिसेसच्या व्हॅल्यू, आणि देन आपण इथे काय करतो, हे मल्टिप्लिकेशनचं झालं. ओके, सो हे आपण ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस, बहुतेक मी त्यातच चेंजेस केलेले मल्टिप्लिकेशनचे. ठीक आहे, सो आपल्या इथे फक्त काय ना, हे के लूप जाणार. आता ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त हे सी ऑफ आय जे इज इक्वल टू ए ऑफ आय जे प्लस बी ऑफ आय जे. ओके, सो स्कॅन केल्यानंतर फंक्शन म्हणजे आपल्याला फंक्शन विथ आर्ग्युमेंट द्यायचं आणि त्या आर्ग्युमेंटला आपण दोन अरे पास करणार आहे. नाउ दिस अरे आर टू डायमेन्शनल अरे बिकॉज वी आर गोइंग टू परफॉर्म द ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस युजिंग द फंक्शन विथ आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंट काय काय येतात, जेवढे आपण स्कॅन करतो. सो माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यासाठी आपण स्कॅन काय काय करतो, एम आणि एन ची व्हॅल्यू स्कॅन करतो, ए मॅट्रिक्स स्कॅन करतो आणि बी मॅट्रिक्स स्कॅन करतो. ओके, सो आता आपले प्रोग्राम मध्ये आर्ग्युमेंट्स काय काय येणार बघा फंक्शनला, व्हाईल. ओके, नाउ ऍड मॅट्रिसेस, ऍड मॅट असं मी फंक्शन लिहिलं. दोन ऍरे द्यावे लागतील आपल्याला. सो जसं आपण प्रीवियस लेक्चर मध्ये वन डायमेन्शनल अरेला आपण फक्त इंट आणि सिंगल सबस्क्रिप्ट दिलं फंक्शन डिक्लेअर करताना, सेम त्याच वेळी इथे द्यायचे टू सबस्क्रिप्ट बिकॉज आता आपण टू डायमेन्शनल अरे पास करतोय. आता टू डायमेन्शनल अरेला बघा, कधी कधी काय होतं की तुमचं कंपायलर नुसतंच डेटा टाइप, जसं आपण प्रीवियस लेक्चर मध्ये फक्त डेटा टाइप आणि सबस्क्रिप्ट लिहिलं की ना डिक्लेअर करताना, अरे नेम दिला नव्हता, तसं हे टू डायमेन्शनलला अलाउ करत नाही. सो पहिल्यांदा आपण जसं अरे वन डायमेन्शनल केलं तसंच करून बघू. जर एरर आली तर मग आपण इथे अरेला नेम पास करू. ओके, एरर जर नाही आली तर काहीच प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? ठीक आहे, एरर येते काय काय कंपायलर मध्ये. सो आपण पहिले चेक करू.
सो ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस साठी माझ्याकडे दोन मॅट्रिसेस मी इनपुट घेणार ए आणि बी ची व्हॅल्यू. ते 2 डायमेन्शनल आहेत म्हणून मी 2 सबस्क्रिप्ट टाकली. आता आपल्याला आपण जेव्हा 1 डायमेन्शनल ऍरे पास केलता तेव्हा आपण फक्त डेटा टाइप आणि सबस्क्रिप्ट दिलता, आपला प्रोग्राम प्रॉपर एक्झिक्यूट झालेला. बट इथे कधी कधी कंपाइलर 2 डायमेन्शनल ऍरेला एरर दाखवतो ह्या टाइपच्या डिक्लेरेशनला. सो आपल्याला ऍरे नेम द्यावं लागतं. जर नाही दाखवली एरर तर आपण ह्याच वेनी रन करू. ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ रोज म्हणजे m साठी इंटिजर व्हॅल्यू आणि n साठी इंटिजर व्हॅल्यू. आता हे काय नाहीयेत, ऍरे नाहीयेत. m आणि n हे साधे इंटिजर व्हॅल्यू म्हणून इंट लिहिलं. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण काय करणार, मेन फंक्शन लिहिणार. सो आता आपण मेन फंक्शन मध्ये काय करतो, जेव्हा फंक्शनला आर्ग्युमेंट असतं तेव्हा आपण तेवढे व्हॅल्यूज इथे डिक्लेअर करतो की 2 मॅट्रिसेस लागतात ते फंक्शनला. ओके, सो इथे 50 50 10 10 जसं तुम्हाला करायचंय तसं करा. हे 2 आर्ग्युमेंट डिक्लेअर करून झाले. नाउ नेक्स्ट 2, सो m आणि n. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू घेण्यासाठी ij लागतं. ओके, सो ते आर्ग्युमेंट नाहीये, त्याची आपण डायरेक्ट i1 j1 करतो. त्या व्हॅल्यू स्कॅन करत नाही ij च्या. फक्त आपण स्कॅन काय काय करतो, नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स अँड द 2 मॅट्रिसेसच्या व्हॅल्यू फक्त ते डिक्लेअर करायचे. ओके, सो जेव्हा फंक्शन विथ आर्ग्युमेंट असतं बघा, आता मी तुम्हाला आपलं हे 4th लेक्चर आहे फंक्शनचं आणि मी तुम्हाला ईच टाइम तेच एक्सप्लेन करतेय. म्हणजे डबल जरी मी प्रिव्हियसली तुम्हाला सांगितलं आहे तरी सुद्धा ईच टाइम मी तुम्हाला सांगते की जेव्हा आर्ग्युमेंट्स असतात फंक्शनला तेव्हा ते कॉल करायच्या आधी त्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू पहिले मेन मध्ये वी हॅव टू टेक इट अँड देन आफ्टर दॅट वी हॅव टू कॉल दॅट फंक्शन. ओके, सो आता हे 4 आर्ग्युमेंट्स आहे. सो त्याची व्हॅल्यू आधी मेन मध्ये स्कॅन करायची, देन फंक्शन कॉल करायचं. सो फर्स्ट तुम्ही स्कॅन करणार एंटर रोज अँड कॉलम्स, number of rows and number of columns. Scanf %d %m %n. ओके, सो ह्या दोनची तर स्कॅन करून झाली. नाउ आता आपल्याला दोन्ही मॅट्रिसेसची व्हॅल्यू स्कॅन करायची. सो फर्स्ट printf enter %d elements in a matrix. आणि % कशासाठी, आता हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, आता मी हे परत करणार नाही. ओके, नाउ आपण फॉर लूप टाकतो मॅट्रिसेस स्कॅन करायला. 2 फॉर लूप बिकॉज रो आणि कॉलम मध्ये असतात ते. आउटर फॉर लूप नंबर ऑफ रोज साठी आणि इनर फॉर लूप नंबर ऑफ कॉलम साठी. ते लेस दॅन ऑर इक्वल टू n and j प्लस प्लस. ओके, देन तुम्ही स्कॅन करणार %d ampersand a of I j. हा फॉर लूप कंप्लीट आणि हा फॉर लूप कंप्लीट. ओके, सो आता इथपर्यंत काय झालं बघा, mn स्कॅन करून झालं, एक मॅट्रिक्स स्कॅन करून झालं. आता आपल्याला अजून एक मॅट्रिक्स स्कॅन करायचं. ओके, सो ए आता मी इथे आता पुढचं काय येणार, आता कोड हे रफ करते. आता इकडचा पॉइंट मेन मध्ये जा पुढे. आता पुढे काय येणार आता सांगा, printf ह्याच्या पुढे ही एक मॅट्रिक्स स्कॅन करून झाली, m आणि n स्कॅन करून झाले. आता आपल्याला b मॅट्रिक्स स्कॅन करायची. ओके, सो एंटर अगेन %d elements in b मॅट्रिक्स. आता हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे जेव्हा आपण सेपरेट प्रोग्राम बघितलेला. ओके, नाउ कसं स्कॅन करणार आता बी मॅट्रिक्स, सेम त्याच वेनी ज्या वेनी आपण ए स्कॅन केलं. फक्त बी ऑफ आय जे. ओके, सो बघा फंक्शन कॉल साठी जे आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत ते घेऊन झालेत. m आणि n पण स्कॅन केला आपण, a पण स्कॅन केले, मॅट्रिक्स b पण. नाउ आता फंक्शन कॉल करायचं. सो फंक्शन कॉल मध्ये आपल्या ऍडिशनचा कोड येईल. ओके, सो मग आपण काय करतो, ऍडिशनचा कोड डिस्प्ले केल्यानंतर आपण काय करतो, ऍडिशनचा कोड केल्यानंतर आपण तिन्ही पण मॅट्रिक्स काय करतो, डिस्प्ले करतो. ओके, सो आता काय करूयात आपण, ऍडिशन फंक्शन कॉल करायच्या आधी आपण पहिल्यांदा a आणि b डिस्प्ले करून घेऊ आणि ऍडिशन मध्ये c काय करू, डिस्प्ले करू.
ओके, ए आणि बी आपण स्कॅन केलं. नाऊ आता पहिल्यांदा ते डिस्प्ले करू. एलिमेंट्स in A matrix. ओके, एलिमेंट डिस्प्ले करायला परत I is equal to 1, I is less than or equal to M I plus plus. Then same loop use करायचं. J is equal to 1, J is less than or equal to M J plus plus. and फक्त printf /t दोन नंबर एका रो मध्ये दोन कॉलम मध्ये डिफरन्स साठी. ओके, A of ij आणि न्यू रो न्यू लाईन ला येण्यासाठी /n and then outer for loop complete. ओके, सो A मॅट्रिक्स डिस्प्ले झाला. सेम त्याच वेळी ह्याच्यानंतर B मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा. ओके, सो आपण मेन मध्ये काय काय केलं, M आणि N नंबर ऑफ रोज आणि कॉलम स्कॅन केले. A मॅट्रिक्स स्कॅन केली, B मॅट्रिक्स स्कॅन केली, A मॅट्रिक्स डिस्प्ले केली, B मॅट्रिक्स डिस्प्ले केली. नाऊ आता पुढे काय करा, आता मेन मध्ये पुढे काय करा, फंक्शन कॉल करा. सो फंक्शन आता कसं कॉल करायचं, फक्त ऍड. आता ऍरे जसं प्रिव्हियस लेक्चर मध्ये वन डायमेन्शनल ऍरे आपण पाठवला. सो वन डायमेन्शनल ऍरे जेव्हा आपण पास करायचो, सेंड करायचो, तेव्हा आपण फक्त ऍरे नेम द्यायचो, सबस्क्रिप्ट द्यायचं नाही. सो इथे पहा पण ऍरेच आहे ना, ऍरे असू दे टू डायमेन्शनल, बट A इज ऍरे and B इज ऑल्सो ऍरे. सो A पास केला, B पास केला, नंबर ऑफ रोज पास केले, नंबर ऑफ कॉलम पास केले, देन गेट ch and then your main complete. ओके, सो मेन मध्ये आपण काय काय केलं, M आणि N स्कॅन केले, नंबर ऑफ रोज कॉलम, A मॅट्रिक्स B मॅट्रिक्स स्कॅन केल्या, A आणि B मॅट्रिक्स प्रिंट केला आणि फंक्शन कॉल करण्यासाठी जे जे रिक्वायर्ड आहे ते स्कॅन झाल्यानंतर फंक्शन काय केलं, कॉल केलं. फंक्शन कॉल केलं की आता रिमेनिंग कोड काय राहिला, ऍडिशन करायची मॅट्रिसेसची आणि सी मॅट्रिक्स काय करायची, डिस्प्ले करायची. दॅट इज युअर रिमेनिंग कोड. तो आता कुठे लिहायचा, फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहायचा. ओके, आता बघा void डेफिनेशन. आता डेफिनेशन लिहिताना आपण ऍरे नेम लिहितोच, फक्त आता डिक्लेरेशनला जर एरर आली तर आपण डिक्लेरेशनला पण ऍरे नेम देणार आहे. बिकॉज कंपायलर काही कंपायलर एरर दाखवतात डिक्लेरेशनला. सो आपण पहिल्यांदा चेक करू. हे झालं आपलं डेफिनेशन स्टार्ट. नाऊ आता AB आपली ऑलरेडी डिक्लेअर आहे. आता आपण C डिक्लेअर करणार. त्याच्यानंतर आपल्याला इथे पण IJ घ्यावे लागेल. ओके, सो ते झाल्यानंतर आता आपण काय करणार, फॉर I is equal to 1, I is less than or equal to M I plus plus. For J is equal to 1, J is less than or equal to M J plus plus. Then C of IJ is equal to A of IJ plus B of IJ. ओके, नाउ दिस इज युअर ऍडिशन कोड. फॉर लूप कंप्लीट झालं आणि नंतर सी काय करून द्या, प्रिंट करून द्या. ओके, सो आपण जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा कॉलच्या आधी आपण A ची व्हॅल्यू घेतलेली, A मॅट्रिक्सचे जेवढे एलिमेंट्स घेतलेत. सो A पास केला म्हणजे काय, A मॅट्रिक्स मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते जातात. B मॅट्रिक्स इथे जाते, नंबर ऑफ रोज ची व्हॅल्यू, नंबर ऑफ N ची व्हॅल्यू जी की तुम्ही स्कॅन केलेली आहे. फंक्शन कॉल झालं, इथे आला कंपायलर, तो जो A आहे तो इथे कॉपी होतो पूर्ण मॅट्रिक्स, ही या B मॅट्रिक्स मध्ये कॉपी होते, हा M इथे कॉपी होतो, N इथे कॉपी होतो. अँड अकॉर्डिंग टू व्हॅल्यूज ऑफ A and B C ची मॅट्रिक्स क्रिएट होते आणि मग त्याच्यानंतर C काय करा, डिस्प्ले करा आणि फंक्शन कंप्लीट करा. ओके, सो दिस इज अ ऍडिशन ऑफ मॅट्रिसेसचा प्रोग्राम. ओके, नाउ add mat using function dot c. Now function void add matrices int. जर इथे एरर आली ह्या सिंटॅक्सला तर आपण फक्त A आणि B ऍड करणार नेम, फक्त टू डायमेन्शनल साठी. बाकी फक्त टू डायमेन्शनल ऍरे पास करताना जर एरर आली तर आपल्याला बघायचं नाही, तर बाकी सगळीकडे फक्त आपण डिक्लेरेशन करताना काय पास करतो, डेटा टाइप. ओके, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम साठी. ओके, नाउ इंट मेन
नाव दोन मॅट्रिक्स घ्यावे लागतील बिकॉज आर्ग्युमेंट्स आहेत दोन मॅट्रिसेसचे. एक रो एक कॉलम आणि आय जे स्कॅन करण्यासाठी. ओके, नाव प्रिंटफ enter rows and columns. scanf %d %d ampersand m ampersand n. ओके, नाव प्रिंटफ a आणि b च्या व्हॅल्यू टाकून घ्या. एंटर %d elements in a matrix. हा ऑल कोड आपला झालेलाच आहे बघा आपल्या प्रोग्राम्स मध्ये मॅट्रिसेसच्या. ओके, नाव आता हाच कोड आपण कॉपी करू फॉर बी मॅट्रिक्स. with a %d for m into n. Here is also %d for m into n. ओके, नाव आता ए मॅट्रिक्स प्रिंट करून द्यायचे. elements in a matrix. ओके, नाव इथे आपण काय करतो स्कॅनफ च्या ऐवजी प्रिंटफ दोन नंबर्समध्ये स्पेस साठी /t देन एम्परसँड काढून टाकतो. नाव इथे आपल्याला a द्यावं लागेल and then printf /n. ओके, नाव एलिमेंट्स इन बी मॅट्रिक्स. हा सगळा कोड सेमच आहे बघा. ओके, हे झालं की नाव आता आपल्याला फंक्शन कॉल करायचं ऍड मॅट्रिसेस. त्याला a b m n पास करायचं देन रिटर्न 0. नाव वी हॅव टू डिफाइन द फंक्शन. ओके, नाव इथं फक्त ऍडिशन ऑफ मॅट्रिसेसचा कोड लिहायचा झालं. C of ij equal to a of ij plus b of ij. Okay, now print C matrix. Okay, program complete. Execute, compile and run. इथे बघा इथे एरर आली. सो आता काय करा 2 डायमेन्शनलला फक्त आपल्याला डेटा टाइप इथे लिहावा लागतो. सो इथे डेटा टाइप लिहा. mn ला नाही लिहिला तरी चालेल, फक्त 2 डायमेन्शनलला द्यावा लागतो बघा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आता काय एरर आली इनकम्प्लीट एलिमेंट टाइप. फक्त काय फरक आहे आतापर्यंतचे डिक्लेरेशन आणि 2 डायमेन्शनल ॲरे पास करतानाचे. आपल्याला 2 डायमेन्शनल ॲरे पास करताना
पूर्ण डेटा टाईप, ॲरे नेम आणि साईज हे पूर्ण द्यावं लागतं. तसं वन डायमेन्शनलला फक्त आपण डेटा टाईप आणि सबस्क्रिप्ट दिलं तरी चालतं. आणि नॉर्मल व्हेरिएबल विथ ॲरे जर पास नसेल करायचे नॉर्मल व्हेरिएबल तर नुसता डेटा टाईप दिला तरी चालतो. फक्त टू डायमेन्शनलला जसं आपण डिक्लेअर करतो तसंच तुम्हाला आर्ग्युमेंट्स द्यावे लागतात. बस एवढाच डिफरन्स आहे. तुमच्या एखाद्या सिस्टीम मध्ये तसं पण होईल जसं आपण स्टार्टिंगला प्रोग्राम केला तसा सुद्धा एक्झिक्यूट होऊ शकतं. जर एरर आली तरच हे चेंजेस करा, नाही तर करायची गरज नाही. ओके. number of rows and columns suppose 3 केले. now B matrix मधले elements. ओके. आता इथे स्लॅश इन द्यायचं राहिलं बघा. आपण स्लॅश इन देऊया. 2 number of rows आणि columns 2 घेतले. 4 elements टाकले A matrix मधले. B matrix मधले elements टाकले 4. now बघा 5 6 3 4 first B matrix 6 3 1 8 आणि ते 5 plus 6 11 6 plus 3 9 3 plus 1 4 आणि 4 plus 8 12. ओके. सो C matrix. सो आउटपुट तेच आहे, फक्त हे युजिंग फंक्शन आहे. सो आपण काय केलं बघा, आपल्याला ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस करायचं आहे. सो आपण ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस साठी 2 मॅट्रिक्स आपण आर्ग्युमेंट्स देणार, त्याचे रोज आणि कॉलम्स देणार. ओके. सेम मॅट्रिक्स जर आपण आर्ग्युमेंट्स दिले सो त्याची व्हॅल्यू मेन मध्ये घेणं नेसेसरी आहे. सो मॅट्रिक्सची व्हॅल्यू मेन मध्ये घेतली, दोन्ही मॅट्रिक्स डिस्प्ले केले आणि आफ्टर दॅट फंक्शन कॉल केलं. ओके. सो सबट्रॅक्शन ऑफ द मॅट्रिक्स करायचं असेल तर फक्त फंक्शनला नेम चेंज करा आणि इथे फक्त मायनस साइन द्या. जिथे प्लस साइन आहे तिथे फक्त मायनस साइन द्या आणि फक्त फंक्शन नेम चेंज करा. बाकी सगळा प्रोग्राम सेम येणार. ओके. आणि मल्टिप्लिकेशन साठी सुद्धा सेम, फक्त फंक्शन नेम चेंज करा. ए आणि बी ची व्हॅल्यू स्कॅन करा, हे सगळं ए आणि बी डिस्प्ले करा. देन फंक्शन ते कॉल करा मल्टिप्लिकेशन मॅट्रिसेसचं. आणि इथे फक्त तुम्हाला आता के टाकावं लागेल. इथे समच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचा कोड टाका आणि बाकी सी मॅट्रिक्स ऍज इट इज प्रिंट करायची. ओके. सो हे झालं तुमचं पासिंग ॲरेज टू द फंक्शन. ओके. पासिंग ॲरेज 1 डायमेन्शनल अँड 2 डायमेन्शनल. ओके. नाउ आता आपले बघा फंक्शन मध्ये कोणते कोणते पॉइंट राहिलेले आहेत. रिकर्शन, nesting of function, nesting of function, then call by value and call by reference. ओके. सो आज आपण हे दोन घेणार आहे. हे आपण ऑलरेडी घेतलेलंच आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगते की आपण इथे फंक्शन कॉल करतो, फंक्शनला व्हॅल्यू व्हेरिएबल पास होतं ए आणि बी, म्हणजेच काय की त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू पास होते. सो हा वर्ड माझ्याकडून इच टाइम झालाय बघा. जेव्हा फंक्शन कॉल होतं, जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करते की सपोज ऍडिशन ऑफ 2 नंबर्स ए आणि बी पास केलं, सो कंट्रोल कुठे जातो, कंपायलर कडे, सॉरी डेफिनेशन कडे. ओके. आणि ए आणि बी पास होतात म्हणजेच काय की त्या ए आणि बी ची जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन केलेली आहे ती पास होते. ओके. सो हे फंक्शनला आपण कॉल दिला, कॉल करताना काय पास केलं, व्हॅल्यू. सो इट इज अ कॉल बाय व्हॅल्यू. ओके. आता कॉल बाय रेफरन्स काय आहे ते जेव्हा आपण लास्ट पॉइंटर चॅप्टर बघू तेव्हा कळणार, बिकॉज त्याच्यामध्ये आपण पॉइंटर पास करतो. सो आधीच मी जर तुम्हाला सांगितलं की हे पॉइंटर असं पास करायचं तर तुम्हाला कळणार नाही, बिकॉज तुम्हाला हेच माहिती नाही की पॉइंटर मीन्स व्हॉट. ओके. सो हा जो पॉइंट आहे हा आपण लास्ट चॅप्टर मध्ये घेणार आहे. ओके. आणि कॉल बाय व्हॅल्यू मीन्स काय की आपण फंक्शन कॉल करताना जेव्हा व्हेरिएबल नेम पास करतो ऍट दॅट टाइम व्हेरिएबल नाही पास होत, व्हेरिएबलची व्हॅल्यू पास होते. सो दॅट
फंक्शन जे की आपण कॉल करतो दॅट इज अ कॉल बाय व्हॅल्यू. So at the time of calling the function, the value of the variable is passed to the function definition. So it is called as call by value. And what is a call by reference, that we will see in a last chapter. Okay, now आता आपण हे 2 पॉइंट आज कंप्लीट करून टाकू. सो आपला जो फंक्शन चॅप्टर आहे तो कंप्लीट होईल. मग नेक्स्ट लेक्चर पासून आपण स्ट्रक्चर स्टार्ट करू. ओके, सो फर्स्ट आता आपण नेस्टिंग ऑफ फंक्शन बघू अँड देन रिकर्शन. Now what is mean by the nesting of a function? So nesting of a function means what? Calling one function to the another function. Calling one function into another function. एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन कॉल करणे, that is the nesting of function. Now बघा, nesting of a function calling one function into the another function means what बघा. सो आतापर्यंत जे आपण फंक्शन केलं त्याच्यामध्ये बघा nesting of a functionच होतं. means what बघा की आपण void main करायचो. ओके, आणि void main मध्ये आपण area of circle कॉल केलं. ओके, त्याच्यानंतर void मध्ये आपण addition of 2 numbers कॉल केलं. void मध्ये subtraction कॉल केलं. void मध्ये factorial function कॉल केलं. ओके, सो फंक्शन एरिया सी फंक्शन हे कुठे कॉल केले? मेन मध्ये. मीन्स व्हॉट? कॉलिंग वन फंक्शन मीन्स कॉलिंग एरिया फंक्शन into another function. So calling the area function into the main function. Another function is what? Main function. Calling the add function into the another function. It is called as a nesting of a function. Calling a subtraction function into the main function means what? This one function is called into the another function. This factorial function is called into the another function main. So this is a nesting of a function. Okay. जस्ट असंच नाही की नेस्टिंग की बाकीचे फंक्शन फक्त मेन मध्ये कॉल झाले पाहिजे. आता सपोज बघा एक प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सपोज आता void मी पहिल्यांदा फंक्शन्स डिक्लेअर करून घेते. फंक्शन 1 हे नेम दिले मी फंक्शनला. ओके, सिंपल फक्त एक्झॅक्ट जी कन्सेप्ट काय ती एक्सप्लेन करण्यासाठी. फंक्शन अंडरस्कोर 3 हे 3 फंक्शन्स घेतलेत मी. ओके, आता सिंपल मी मेन मध्ये आता ते कॉल करणार आहे. फक्त आता मेन मध्ये काय लिहिलं मी? मेन फंक्शन जस्ट डिस्प्ले होईल. ओके, नाव बघा, आता मी एक फंक्शन वरच्या पैकी एक फंक्शन कॉल करते. तो फंक्शन अंडरस्कोर 1 मी कॉल केलं. आता बाकी कोणतेच मी कॉल नाही केलेले. ओके, आता 1 बाय 1 मला काय लिहावी लागेल? तिघांची डेफिनेशन लिहावी लागेल मेन झाल्यानंतर. ओके, सो आता मी तिघांची डेफिनेशन लिहिते. दिस इज फर्स्ट फंक्शन. एकदम सिंपल वे मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा व्हॉट इज नेस्टिंग ऑफ फंक्शन. असं काय नाही की तुम्ही मेन मध्येच फक्त फंक्शन कॉल करू शकता. तुम्ही दुसऱ्या फंक्शन मध्ये सुद्धा फंक्शन कॉल करू शकता. दिस इज अ सेकंड फंक्शन. void function underscore 3 एक मिनिट. फंक्शन अंडरस्कोर 2 इथे मी कॉल केलं. देन void function underscore 2 definition. This is second function. Then इथे मी कॉल करते आता function underscore 3 and then function 3 ची definition. त्या डेफिनेशन मध्ये जस्ट स्लॅश इन. दिस इज थर्ड
फंक्शन. ओके, नाव बघा आता नेस्टिंग ऑफ फंक्शन मीन्स काय सांगितलं, कॉलिंग वन फंक्शन इनटू अनदर फंक्शन. एक फंक्शन दुसऱ्या फंक्शन मध्ये कॉल करायचा, दॅट इज अ नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. ओके, सो बघा पहिले आपण रन केलं, कंट्रोल कुठे आला, मेन कडे आला, काय स्क्रीनवर डिस्प्ले झालं, मेन फंक्शन. देन इथे फंक्शन कॉल झाला. आता इथे काय केले आपण, फंक्शन कॉल केले. सो हे जे एक फंक्शन आहे, कॉलिंग वन फंक्शन इनटू अनदर फंक्शन. सो फंक्शन वन मी कॉल केलेलं आहे कुठे, मेन फंक्शन मध्ये. सो दिस इज ऑल्सो नेस्टिंग ऑफ अ फंक्शन, की फंक्शन वन मी दुसरं फंक्शन मेन त्याच्यामध्ये कॉल केलं आहे. ओके, फंक्शन कॉल केलं की कंट्रोल कुठे येतो, कंपायलरचा त्याच्या डेफिनेशन कडे. सो फंक्शन वनच्या डेफिनेशन कडे कंट्रोल आला. सो पहिले काय स्क्रीनवर डिस्प्ले झालं, मेन फंक्शन. देन फंक्शन कॉल झालं, कंट्रोल आला डेफिनेशन कडे. देन डिस्प्ले झालं स्क्रीनवर, दिस इज द फर्स्ट फंक्शन. नाव इथे फंक्शन कॉल झाला परत. कोणत्या फंक्शनचा फंक्शन कॉल झाला, फंक्शन 2 चा. नाउ दिस इज ऑल्सो नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. म्हणजेच काय बघा की कॉलिंग वन फंक्शन इनटू अनदर फंक्शन. सो हे जे फंक्शन 2 आहे हे मी कॉल केलेलं आहे फंक्शन 1 मध्ये. म्हणजेच काय की दिस वन फंक्शन हे मी अनदर फंक्शन मध्ये कॉल केलं आहे. सेम लाईक फंक्शन 1 मी मेन मध्ये कॉल केलं, आता फंक्शन 2 मी फंक्शन 1 मध्ये कॉल केलेलं आहे. सो दिस इज ऑल्सो द कन्सेप्ट ऑफ नेस्टिंग ऑफ फंक्शन. ओके, सो इथे कॉल आला की कंट्रोल कुठे आला, त्याच्या डेफिनेशन कडे, फंक्शन 2 च्या. सो स्क्रीनवर डिस्प्ले झालं, दिस इज सेकंड फंक्शन. आणि इथे परत काय केलं, ते डिस्प्ले झाल्यानंतर फंक्शन कॉल आला, कोणत्या फंक्शनचा, ह्या फंक्शनचा. ओके, सो कुठे जाणार कंपायलर, फंक्शन कॉल आला की फंक्शन कंपायलर कुठे जाणार, त्या पर्टिक्युलर जो कॉल आलेला आहे त्या फंक्शनच्या डेफिनेशन कडे जाणार. नाउ दिस इज इथं सुद्धा नेस्टिंग ऑफ फंक्शन झालेलं आहे. कसं, बिकॉज फंक्शन 3 मी फंक्शन 2 मध्ये कॉल केलेलं आहे. सो ही फंक्शन 2 ची डेफिनेशन आहे की नाही. सो फंक्शन 2 च्या डेफिनेशन मध्ये मी फंक्शन 3 कॉल केलेला आहे. सो कॉलिंग वन फंक्शन इनटू द अनदर, नॉट मेन, इनटू द अनदर फंक्शन. ओके, सो दिस इज ऑल्सो द नेस्टिंग ऑफ फंक्शन. आता इथून कॉल झाला, कंपायलर आला डेफिनेशन कडे, स्क्रीनवर डिस्प्ले झालं, दिस इज द थर्ड फंक्शन. आता इथे कुठेच नेस्टिंग ऑफ फंक्शन नाही, बिकॉज या फंक्शन 3 च्या डेफिनेशन मध्ये कोणत्याच फंक्शनचा कॉल नाहीये. ओके, सो नेस्टिंग ऑफ अ फंक्शन म्हणजे काय, कॉलिंग वन फंक्शन इनटू द अनदर फंक्शन. दिस इज सिंपल नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. ओके, सो हाच प्रोग्राम. म्हणजेच काय की आपले ऑल फंक्शन्स आपले रन होणार आहेत, फक्त आपण मेन मध्ये सगळे फंक्शन कॉल करण्याच्या ऐवजी फक्त ते आपण वेगवेगळ्या फंक्शन मध्ये ते फंक्शन कॉल केले. ओके, सो मेन सुद्धा एक फंक्शन आहे आणि मेन मध्ये तुम्ही दुसरे फंक्शन कॉल करता, जसे आपण आतापर्यंतच्या प्रोग्राम मध्ये करत आलो. सो दॅट इज ऑल्सो द कन्सेप्ट ऑफ नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. ओके, आणि हे एक एक्झाम्पल दिले तुम्हाला सिंपल नेस्टिंग ऑफ अ फंक्शनचं. नेस्टिंग ऑफ फंक्शन बघा आता, void सपोज f1, सिंपल नेम देते मी, void f2. तुम्हाला जे नेम द्यायचे ते द्या. हे फक्त जस्ट एक सिंपल प्रोग्राम आहे टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ नेस्टिंग ऑफ अ फंक्शन, बस, बाकी काही नाही. Okay, now we will call the first function f1. So control जाणार त्याच्या डेफिनेशन कडे. ओके, सो इथे आपण डेफिनेशन स्टार्ट करू. फर्स्ट फंक्शन. ओके, आता f1 च्या डेफिनेशन मध्ये आपण दुसरं फंक्शन कॉल केलं, हा झाला कॉल. सो हे झालं नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. जसं मेन मध्ये आपण f1 कॉल केलं, सो दिस इज ऑल्सो द नेस्टिंग ऑफ फंक्शन. सेम त्याच जसं मेनच्या डेफिनेशन मध्ये आपण f1 कॉल केलं, सो दिस इज ऑल्सो द नेस्टिंग ऑफ फंक्शन. तसंच फंक्शन f1 च्या डेफिनेशन मध्ये आपण f2 कॉल केलं. सो कॉलिंग वन फंक्शन इनटू द अनदर फंक्शन इज कॉल्ड ॲज अ नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. ओके, नाउ void f2
दिस इज सेकंड फंक्शन आणि इथे आपण थर्ड फंक्शन कॉल करू. सो दिस इज ऑल्सो द नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. नाऊ आता आपली एकच डेफिनेशन राहिली. आता दुसरं फंक्शन कॉल करायला काहीच नाहीये, सो गरज नाही. सो इथे नेस्टिंग ऑफ फंक्शन येणार नाही बिकॉज इथे आपण कोणतंच फंक्शन कॉल केलेलं नाही. ओके, सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. इथे स्लॅश इन आपण बघा प्रिंटएफ इज ऑल्सो फंक्शनच आहे बघा. ओके, सो इथे बघा F3 या फंक्शन मध्ये आपण दुसरं एक प्रिंटएफ फंक्शन कॉल केलेलं. सो इथे सुद्धा तुम्ही म्हणू शकता बट आपण युजर डिफाईन नाही कॉल केलेले, हे सिस्टीम डिफाईन फंक्शन आहे. ओके, सो नेस्टिंग ऑफ अ फंक्शन इन द सिंपल वे की एक जे फंक्शन जर तुम्ही कॉल केलं तर फंक्शन कॉल हे ऑलवेज तुम्ही एका दुसऱ्या फंक्शन मध्ये करता. सो दिस इज कॉल्ड एज अ नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. बघा दिस इज द म्हणजे डिस्प्ले तेच झाले. जरी मी तिन्ही फंक्शन मेन मध्ये कॉल केले असते तरी पण हेच आउटपुट आहे. पण मी काय केलं की पहिले मेन मध्ये फक्त F1 कॉल केला आणि F1 च्या डेफिनेशन मध्ये F2 च्या डेफिनेशन मध्ये F3 कॉल केलं. ओके, सो कंट्रोल बरोबर त्या कंपायलर बरोबर त्या फंक्शन डेफिनेशन कडे गेला आणि आपण इथे काय झाली नेस्टिंग ऑफ फंक्शनची सुद्धा एक जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली आहे. ओके, नाउ बघा आपण काय करूयात, एक सिंपल ॲरेचा प्रोग्राम घेऊयात. जस्ट ॲरे स्कॅन करायचा. नेस्टिंग ऑफ फंक्शन नी करूयात आपण एक प्रोग्राम ॲरे फंक्शन डॉट सी. ओके, सो आपण काय करूयात ॲरे स्कॅन करायला एक फंक्शन घेऊ किंवा आपण सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे केले. ओके, आणि ॲरे डिस्प्ले करायला आपण एक फंक्शन घेऊ. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या की सपोज आता आपण void सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. ओके, त्याच्यासाठी एक फंक्शन आणि एक ॲरे डिस्प्ले करायला. आता आपण सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरेचा जेव्हा प्रोग्राम केला तेव्हा आपण ॲरे डिस्प्ले पण मेन मध्येच केला. पण आता आपण डिस्प्ले साठी पण एक वेगळं फंक्शन घेऊयात आणि त्याला पण आपण ॲरे पास करू. ॲरे आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. ओके, इथे एन लिहायची गरज नाही. नाउ आता आपण इन मे. ओके, आता बघा पहिल्यांदा आपले आर्ग्युमेंट्स आहे. सो त्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू घ्यावी लागेल. आर्ग्युमेंट्स कोणते आहे एम आणि ॲरे एक आणि एक एन. सो आपल्याला ती व्हॅल्यू घ्यावीच लागेल आधी फंक्शन कॉल करायच्या आधी. ओके, सो प्रिंटएफ आता हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. एंटर एन एम. ओके, नाउ ॲरे मध्ये एलिमेंट्स टाकू. enter elements in array ampersand a of I j. ओके, आता झालं की आता आपण काय करणार, पहिले आपण डिस्प्ले फंक्शन कॉल करू. ओके, जसं आपण ॲरे बघा डिस्प्ले इथंच केलं की नाही किंवा इथे नको डिस्प्ले कॉल करायला. आपण पहिले सम कॉल करू. समला ॲरे पास करू आणि नंबर ऑफ एलिमेंट्स. ओके, नाउ रिटर्न 0. आता दोघांच्या पण डेफिनेशन लिहून घेऊ. ओके, सपोज आता मी पहिले डिस्प्लेची डेफिनेशन लिहिली. ॲरे डिस्प्ले करायचा. सो ए आणि एन आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. सो फक्त ॲरे डिस्प्ले करायला लूप लागेल. सो लूप साठी फक्त आय लागेल. फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन, आय प्लस प्लस and then printf a of I
J. Elements in array. ओके, नाव बघा आता हे डिस्प्ले जो कोड आहे तो आपण एका डेफिनेशन मध्ये टाकला. ओके, नाव आता आपला समचा कोड, सम ऑफ एलिमेंट्स इन array. सो खाली फक्त आता आपल्याला I and sum s, आता s घेऊ, is equal to 0 बघा, बिकॉज आपण ऑलरेडी फंक्शन ला सेम नेम दिलेलं आहे सम. सो ते परत आपण व्हेरिएबल ला देऊ शकत नाही. Now just sum is equal to sum plus a of I, printf slash n, sum equal to %d comma sum. ओके, सो सम तर असणारच आहे आपली. हे लूप झालं की त्यात आपण डिस्प्ले कॉल करू. सो आधी आपल्याला ॲरे डिस्प्ले करू आणि मग त्याच्यामधल्या एलिमेंटची सम. आता बघा काय केलंय बघा, फ्लो कसा होईल बघा. प्रोग्राम रन केला, पहिले मेन कडे कंट्रोल आला, तुम्ही नंबर ऑफ एलिमेंट स्कॅन केले, ॲरे स्कॅन केला. नाव तुम्ही सम कडे आले. समला पास काय केलं की तुम्ही जे ॲरेची व्हॅल्यू टाकलेली आहे ती आणि नंबर ऑफ एलिमेंट. सम कॉल केलं. सो सम हे वन फंक्शन आहे आणि हे एका मेन दुसऱ्या फंक्शन मध्ये कॉल केलं. सो दिस इज अ नेस्टिंग ऑफ फंक्शन. ओके, सम कॉल झालं की कंट्रोल कुठे आला, त्याच्या डेफिनेशन कडे आला. ओके, सम इथे एस, सो डेफिनेशन कडे आलं आणि हे सगळं एक्झिक्यूट झालं प्रॉपर. एस कॉल झाला, एस मध्ये सम ऑफ एलिमेंट्स गेलं. ओके, इथे डिस्प्ले कॉल केलं बघा आता मी, बिकॉज सम प्रिंट करायच्या आधी आपण ॲरे मधले एलिमेंट्स प्रिंट करतो. सो हे लूप झाल्यानंतर एस मध्ये तर सम असेलच. ओके, आणि सम फक्त एस प्रिंट करायच्या आधी मी डिस्प्ले कॉल केलं. सो हे जे वन फंक्शन आहे डिस्प्ले, हे मी दुसऱ्या फंक्शन मध्ये कॉल केलेलं आहे सम. सो दिस इज ऑल्सो द नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. सो डिस्प्ले फंक्शन कॉल केलं की कंट्रोल कुठे आला, त्याच्या डेफिनेशन कडे. ॲरेचे एलिमेंट्स पूर्ण हे एक्झिक्यूट झालं, म्हणजेच काय ॲरेचे एलिमेंट डिस्प्ले झाले. डेफिनेशन कंप्लीट झाली की कंट्रोल परत कुठे आला, इथे ह्या कॉल वरून, डिस्प्लेच्या कॉल वरून त्याच्या डेफिनेशन कडे गेलता. सो डेफिनेशन कंप्लीट झाल्यानंतर परत सम मध्ये आला आणि एस ची व्हॅल्यू ती प्रिंट केली. सम ची डेफिनेशन पण कंप्लीट झाली. सो सम कुठून कॉल झालं होतं, इथून. ओके, ते कंप्लीट झालं. नाउ रिटर्न 0 आणि प्रोग्राम कंप्लीट. ओके, सो आपण काय केलं फक्त की सम आणि डिस्प्ले मेन मध्ये कॉल करायच्या ऐवजी आपण युजिंग नेस्टिंग ऑफ फंक्शननी काय करू शकतो, हे दुसऱ्या पण फंक्शन मध्ये कॉल करू शकतो. आपल्याला रिझल्ट तर तोच मिळणार आहे. ओके, बाकी काय झालं, आपण 2 डायमेन्शनलचा प्रोग्राम करत होतो ना, सो ते 2 डायमेन्शनल आले. ओके, ठीक आहे, सेव्ह. याला पण ॲरे आणि एन पास करायचं. डिस्प्लेला आपण 2 आर्ग्युमेंट पास केलेत ना, सो ते आपल्याला तिथे पास करावे लागतील, ॲरे आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. एंटर एंड सपोज 5. बघा हे एलिमेंट्स आहेत आणि हे सम आहे. सो प्रॉपर तेच डिस्प्ले झाले, फक्त आपण काय केलं की मेन मधला जो कोड आहे तो कमी केला. आपण काय केलेलं मागच्या वेळेस डिस्प्ले पण मेन मध्येच केलेलं. सो जो डिस्प्ले करायचा कोड आहे तो पण आपण एका फंक्शन मध्ये टाकला. सो फंक्शनचा युजच काय की आपल्याला एकतर मेन मधला जो कोड असतो तो आपल्याला लेस करावा लागतो, बिकॉज एक्झिक्युशन हे ऑलवेज स्टार्ट होतं मेन फंक्शन पासून. जर मेन मध्ये जास्त कोड असेल तर मग तुमचं एक्झिक्युशनचा टाइम आहे तो तुम्हाला जास्त लागेल. सो तो अवॉइड करण्यासाठी आणि एरर फास्टली फाइंड आउट करण्यासाठी आपण फक्त काय करतो, डिफरंट फंक्शन्स यूज करतो. ओके, नाउ नेक्स्ट आता बघा लास्ट पॉइंट ऑफ द फंक्शन. सो कॉल बाय रेफरन्स राहील फक्त आता रिकर्शन संपल्यानंतर. सो ते आपण लास्ट चॅप्टर मध्ये बघणार आहे आफ्टर द कंप्लीशन ऑफ द पॉइंटर. ओके, नाउ जसं नेस्टिंग ऑफ अ फंक्शन काय असतं, एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट आहे बघा रिकर्शन. सो नेस्टिंग ऑफ अ फंक्शन इज व्हॉट, कॉलिंग वन फंक्शन into
another function. Okay, so this is a nesting of function. Now what is recursion? RECURSION, recursion. What is recursion? Recursion पण म्हणतात बघा किंवा recursion पण म्हणतात. Okay, so recursion means what? A function that call itself is called recursion. or other way मध्ये a function किंवा calling a function into सेम फंक्शन. अनदर नाही, सेम फंक्शन मध्येच फंक्शन कॉल करायचं. ओके, जसं मेन मध्ये आपण अदर फंक्शन कॉल करतो तो दॅट इज अ रिकर्शन. सॉरी, नेस्टिंग ऑफ फंक्शन. म्हणजेच काय, मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये वी आर कॉलिंग द अदर फंक्शन. जसं आता जस्ट प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये सम कॉल केलं, देन सम फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये डिस्प्ले कॉल केलं. सो दॅट इज अ नेस्टिंग ऑफ फंक्शन. आता आपण काय करणार, रिकर्शन म्हणजे काय, मेन फंक्शन मध्ये मेन फंक्शनच कॉल होणं. ओके, मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये मेन फंक्शनच कॉल होणं. आता बघा, फॉर एक्झाम्पल, जास्त यूज करत नाहीत रिकर्शनचा, पण ह्या कन्सेप्ट आहेत, सो त्या तुम्हाला माहिती पाहिजे, बिकॉज तुम्हाला इंटरव्ह्यूजला वगैरे विचारतात. आता बघा, एक stdio.h मेन लिहिलं. ओके, नाउ printf मेन ची डेफिनेशन. नाउ printf हॅलो प्रिंट केलं मी. ओके, आणि इथे परत मेन कॉल केलं, देन रिटर्न 0. सो व्हॉट इज द आउटपुट ऑफ दिस फंक्शन? फर्स्ट, रिकर्शन इथं कसं आहे बघा, की मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये आपण मेन फंक्शनच कॉल केलं. So same function is called into the definition of same function or itself. Okay, so the function that call itself is called as a recursion. Okay, so बघा, जसं previous example मध्ये आपण काय केलं की सम फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये आपण डिस्प्ले फंक्शन कॉल केलं. सो डेफिनेशन एका फंक्शनची आणि कॉल दुसरं फंक्शन केलं. ओके, त्याच्यानंतर मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये आपण कॉल केलं, काय कॉल केलं, सम फंक्शन. ओके, सो दिस इज अ नेस्टिंग ऑफ फंक्शन. आता इथे आपण काय केलेलं आहे बघा, की सेम मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये मेन फंक्शनच कॉल झालं. ना व्हॉट इज द आउटपुट ऑफ दिस फंक्शन? बघा, मेन फंक्शन कडे कंट्रोल आला, स्क्रीनवर प्रिंट झालं हॅलो. फंक्शन कॉल झालं की कंट्रोल कुठे येतो, कंपायलरचा, परत त्याच्या डेफिनेशन कडे. आता इथे हॅलो प्रिंट झालं, कंट्रोल आला इथे कंपायलरचा, मेन फंक्शन कॉल झालं, परत कंट्रोल कुठे येणार, डेफिनेशन कडे येणार, परत प्रिंट होणार हॅलो, परत मेन कॉल होणार, परत कंट्रोल येणार मेनच्या डेफिनेशन कडे, परत प्रिंट एफ होणार हॅलो, इथे येणार कंपायलर, परत मेन फंक्शन कॉल झालं, डेफिनेशन कडे आला. सो दिस इज रिकर्शन. ओके, सो द फंक्शन विच कॉल इटसेल्फ इज कॉल्ड एज अ रिकर्शन, और कॉलिंग अ फंक्शन इनटू द सेम फंक्शन इज कॉल्ड एज अ रिकर्शन. सो हा प्रोग्रामचा आउटपुट आपल्याला इन्फानाइट मिळणार, म्हणजे हा प्रोग्राम कधीच एक्झिट होणार नाही. बघा, हॅलो 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 प्रिंट होऊन जाईल, बिकॉज कंपायलर कधीच रिटर्न 0 कडे येतच नाहीये. बघा, हे बघा, हे बघा, इकडचं कसं हे बघा, हॅलो 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 कंप्लीट नाही झालेलं आहे अजून. हे बघा, येते का लक्षात? सो मी आता इथे क्लिक केली कोणती तरी की, त्याच्यामुळे तो एक्झिट झालेला आहे, नाहीतर ते एक्झिट झालंच नसतं. म्हणजे काय झालं, इन्फानाइट लूप मध्ये आलं का, बिकॉज आपण मेन कडे आलं, कंट्रोल प्रोग्राम रन केला, हॅलो प्रिंट झालं, मेन कॉल झालं फंक्शन की कुठे येतं, कंपायलर त्याच्या डेफिनेशन कडे. सो फिफ्थ लाईन आहे बघा, फिफ्थ लाईन पासून परत तो सेकंड लाईन कडे आला, हॅलो प्रिंट केलं, परत मेन फंक्शन कॉल झालं, परत मेन कडे आलं. ओके, सो दिस इज अ वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ अ रिकर्शन. ओके, सो रिकर्शनचे बघा तुम्हाला 1 ते 2च प्रोग्राम येतात, जास्त प्रोग्राम्स येत नाही. एक तर फर्स्ट प्रोग्राम येतो तुम्हाला सम ऑफ 1 to n numbers using recursion or factorial of a number
युजिंग रिकर्शन. आता आपण बघा दोन्ही पण आपण लूपनी घेतलेले प्रोग्राम बघा. n सपोज मी n ची व्हॅल्यू जर 10 टाकली तर 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 त्यांची सम येते. ओके, n ची व्हॅल्यू मी 7 टाकली 1 to 7 ची सम येते. तर हा पण आपण प्रोग्राम घेतलेला आहे लूप मध्ये आणि फॅक्टोरियलचा पण आपण घेतलेला आहेच. ओके, सो आता हे दोन प्रोग्राम आपल्याला रिकर्शननी करायचे. सो आपण लूपनी केलेलेच आहेत, बट दिस इज द प्रोग्राम हे एक्झॅक्ट आपल्याला रिकर्शननी करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट मी सम ऑफ n टू 1 to n नंबर्सचा करते, देन मी तुम्हाला एक्सप्लेन करते की तो फ्लो कसा होतो ते. ओके, नाउ रिटर्न टाइप मी इंटिजर घेणार आणि लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही रिकर्शन करणार कोणत्याही प्रोग्राम मध्ये तेव्हा रिटर्न टाइप ऑलवेज असलाच पाहिजे. रिटर्न टाइप अल्सो आणि आर्ग्युमेंट अल्सो. ओके, म्हणजे आपला फोर्थ टाइप. ओके, सो आर्ग्युमेंट्स पण पाहिजे आणि रिटर्न टाइप. सो सम आपल्याला 1 to n ची करायची आहे. सो n आपला इंटिजर आहे. सो सम रिझल्ट पण काय येणार आहे, रिटर्न टाइप म्हणजे काय, आउटपुट. सो 1 to n, n जर 10 आहे तर 1 to 10 ची जी ऍडिशन आहे सम ती पण काय येणार आहे, इंटिजरच येणार आहे. सो आपण रिटर्न टाइप इंट घेतला आणि ते आपल्याला n पास करायचं आहे. ओके, पहिल्यांदा मी प्रोग्राम राईट डाऊन करते. हे दोन प्रोग्राम आहेत, हे प्रॉपर करा, ह्याच्याशिवाय दुसरा प्रोग्राम रिकर्शनचा येत नाही. ओके, आता आपण आर्ग्युमेंट घेतले. सो आर्ग्युमेंटची व्हॅल्यू पहिले घ्यावी लागेल, तेव्हाच आपण फंक्शन कॉल करू शकतो. सो सम फंक्शन मी कॉल केलं, त्याला n पास केला, तर सम फंक्शनला रिटर्न टाइप पण आहे. सो ती व्हॅल्यू रिटर्न केली मी s मध्ये. ओके, सो printf sum इज इक्वल टू %ds. ओके, आता हे तुम्हाला यायला पाहिजे. आता कसं कॉलिंग करायचंय ते. आता मेन मध्ये आपण सम कॉल केली. सो दिस इज अ नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. ओके, नाउ आता आपण रिकर्शन करतो. आपल्याला सम ऑफ 1 to n एलिमेंट्स करायचे युजिंग रिकर्शन. ओके, बघा रिकर्शन कसं करायचं आहे. एक्सप्लेन करायला मला थोडी स्पेस लागेल. परत लिहिते मी सेमच. दोन्ही पण प्रोग्राम जवळजवळ सेमच आहेत बघा, जास्त फरक नाहीये. n जर 0 नसेल देन रिटर्न ब्रॅकेट मध्ये n प्लस सम ऑफ n मायनस 1 आणि एल्स रिटर्न n जो असेल तो. आता बघा हे झालं आपलं प्रोग्राम. सम ऑफ 1 to n एलिमेंट्स 1 to n युजिंग रिकर्शन. ओके, आता बघा इथे रिकर्शन कसं आहे बघा, इथे सम कॉल झालं आणि इथे पण सम कॉल झाले बघा. रिटर्न स्टेटमेंट मध्ये आपण सम कॉल केले. कॉल कसं करतो आपण, फंक्शनचं नेम लिहितो आणि त्याला एक आर्ग्युमेंट पास करतो. तर इथे पण मी फंक्शनचं नेम लिहिले आणि एक आर्ग्युमेंट पास केले n-1 बिकॉज आर्ग्युमेंट काय, इंटिजर. सो n इंटिजर आहे. सो n मधून एक मायनस केला तरी पण तो इंटिजरच व्हॅल्यू असणार. सो इथे बघा सेम फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये मी सम फंक्शनच कॉल केले. सो दिस इज अ रिकर्शन. ओके, सो ह्याचा सेम रिझल्ट येणार आहे जो 1 to n चा येणार. ओके, फक्त हा प्रोग्राम एक्झिक्यूट कसा होतो दॅट इज अ डिफरंट. ओके, नाव बघा लूप जेव्हा आपण यूज केलं तेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो. पहिले I1 होतो, मग सम इज इक्वल टू सम प्लस I म्हणजे सम 1 होते, मग नंतर I2 होतो, मग सम 1 प्लस 2 असं 3 तसं होतं. ओके, आता बघा जेव्हा रिकर्शन असतं ना तुमच्या प्रोग्राम मध्ये तेव्हा हे जे कॉल असतात ना सेम फंक्शन मध्ये सेम फंक्शन, तो जे हे कॉल आहेत ना हे लगेच एक्झिक्यूट नाही होत, तर हे कॉल स्टोअर होतात स्टॅक मध्ये.
ओके, आता व्हॉट इज मीन बाय स्टॅक. ओके, आता मी जास्त डिटेल मध्ये जात नाही बिकॉज हे तुमचा ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट आहे. ओके, सो तुम्हाला जस्ट एक, आता तुम्हाला बघा कॉलेजमध्ये जस्ट एक्सप्लेन करतील की हा प्रोग्राम आहे, हा बस फंक्शन मध्ये फंक्शन कॉल केले, बट मला तुम्हाला डीप मध्ये सांगायचंय. पण मी आता इतकं पण नाही सांगणार की तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमच मला एक्सप्लेन करावं लागेल, किंवा डेटा स्ट्रक्चरच्या सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये पण स्टॅक आहे, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट करेल की हो असं मॅमने आपल्याला हे सांगितलं होतं. ओके, सो जस्ट आता सिंपल वे मध्ये सांगते की तुमची जी मेन मेमरी असते ना, दॅट इज रॅम, इट इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. ओके, तर एका पार्ट मध्ये डेटा स्टोअर असतो, एक पार्ट त्यातला स्टॅक असतो. ओके, सो हा जो पार्ट आहे ना स्टॅकचा, हा कधी यूज होतो, जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये काय आहे, रिकर्शन. जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये सेम फंक्शन कॉल होतं. फर्स्ट तुम्ही प्रोग्राम कंपाईल करता, जेव्हा प्रोग्राम कंपाईल होतो तेव्हा कंपायलर विल नो दॅट की सम फंक्शन मध्ये कोणती लाईन आहे, परत सम फंक्शन कॉल केलेली आहे. So at the time of compilation, compiler will know that in this program there is a recursion. So only for this definition all the calls are saved into the stack. Okay, आता ते कसे सेव्ह होतात ते मी सांगते. सो स्टॅक हा एक असतो, मेन मेमरी मधला एक एरिया असतो, त्याला स्टॅक म्हणतात. आणि त्या स्टॅक मध्ये काय स्टोअर होतं, मेमरी मध्ये स्टोरेजच होतं ना. सो त्या स्टॅक एरिया मध्ये काय स्टोअर होतं, जर तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्शन असेल तर त्याचे कॉल स्टोअर होतात. ओके, नाउ ते स्टॅक कसं वर्क करतं बघा, लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जो शेवटी येईल तो पहिले आउट होतो. सो शेवटचा जो कॉल असेल त्या स्टॅक मध्ये तो पहिले एक्झिक्यूट होणार. सिंपल ॲज दॅट. जसं बघा लास्ट स्टॅकचे एक जर रिअल टाइम एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी एकावर एक चेअर ठेवल्यात, एकावर एक, एकामध्ये एक टाकून. ओके, आता जर मला मिडल कोणती चेअर काढायची तर मी काढू शकते का, नाही. पहिल्यांदा मला सगळ्यात शेवटची चेअर कोणती टाकलेली असेल, मी सगळ्यात वरची, सगळ्यात लास्टची, तीच पहिले मला पहिल्यांदा आउट करावी लागेल. ओके, सो जी लास्ट इन झालेली ती पहिले आउट करायला लागेल. ओके, सपोज आता आपण बफे मध्ये आपण डिनर साठी गेलो, तिथे बफे आहे. ओके, नाउ आता तिथं एकावर एक डिश असतात. ओके, सो आपण कोणती डिश घेतो, सगळ्यात वरची. सगळ्यात वरची डिश जी आहे ती सगळ्यात शेवटी ठेवलेली असते. सो जी शेवटी ठेवलेली तीच पहिले आपण उचलतो. सो लास्ट इन फर्स्ट आउट. क्यूच्या अपोजिट, क्यू म्हणजे काय असतं, जो पहिले आलेला आहे तोच पहिले आउट होणार. फर्स्ट इन फर्स्ट आउट आपण रांग क्यू मध्ये. ओके, आणि स्टॅक म्हणजे काय, जो शेवटी आले तो पहिले आउट होईल. ओके, सो या स्टॅक हा मेन मेमरी मधला एक एरिया आहे, ज्याच्यामध्ये जर तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्शन असेल तर त्याचे कॉल सेव्ह होतात. ओके, ते कसे सेव्ह होतात ते सांगते. आणि जेव्हा कॉल सेव्ह होतील तर पहिला कॉल कोणता एक्झिक्यूट होतो, जो पहिले जो शेवटी गेलेला आहे तो पहिले काय होतो, एक्झिक्यूट होतो. ओके, सिंपल. आता बघा एक्सप्लेन करते आता मी तुम्हाला हे कसं एक्झिक्यूट होणार आहे. सो पहिले प्रोग्राम रन केला, मेन कडे कंट्रोल आलं, स्क्रीनवर आलं एंटर एन. सपोज तुम्ही एन ची व्हॅल्यू टाकली 5, तुम्हाला 1 to 5 ची सम करायची. ओके, नाउ सम फंक्शन कॉल झालं, इथे कंट्रोल आला सम कडे. ओके, नाउ एन मध्ये काय गेलं, आता इथे बघा सम फंक्शन कॉल झालं ना. सो हे रन केल्यावर पण कंपाईल करतानाच कंपायलरला कळेल की ह्याच्यामध्ये रिकर्शन आहे. सो जेव्हा फंक्शन कॉल होईल पहिल्यांदा तेव्हा हा लगेचच एक्झिक्यूट होणार नाही. सम 5, यांची व्हॅल्यू 5 आहे ना. सो हा कॉल पहिले स्टॅक मध्ये स्टोअर होईल. सो पहिल्यांदा हे स्टॅक मध्ये गेले बघा, आणि इथे मग चेक होईल, मग स्टॅक मध्ये सम ऑफ 5 च्या तिथे काय व्हॅल्यू स्टोअर होईल बघा, n इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. सो इफ होणार, एल्स होणार नाही. सो लगेच व्हॅल्यू रिटर्न नाही होणार. रिटर्न म्हणजे काय, आता आपल्याला माहिती की फंक्शन विथ रिटर्न टाईप घेतले आपण, रिटर्न म्हणजे आपण लगेच मेन कडे येतो, तसं नाही होणार. आता इथे काय होणार बघा, जेव्हा सम इथे n ची व्हॅल्यू सम जेव्हा पहिल्यांदा कॉल झालं सम ऑफ 5, तेव्हा काय झालं, n काय 5 प्लस इथे फंक्शन कॉल झालं सम ऑफ 5 मायनस 1, n 5 आहे ना. सो काय आलं, 4 आलं. ओके, म्हणजेच आता काय सम इथे काय आलं 4. सो इथे परत फंक्शन कॉल झालं की परत इथून कंट्रोल कुठे येणार, इथे येणार. ओके, सो आता परत हा दुसरा कॉल गेला स्टॅक मध्ये, म्हणजे पहिल्यांदा हा गेलाय, आता दुसरा कॉल कोणता गेला, हा गेला सम ऑफ 4. ओके, अगेन 4 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू, इथे आलो. सो सम ऑफ 4 च्या वेळेस काय झालं, आता n चे तिथे काय 4. सो 4 प्लस सम ऑफ 4 मायनस 1 दॅट इज 3. ओके, सो परत फंक्शन कॉल झालं की परत कंट्रोल कुठे येणार, इथे येणार.
फंक्शन कॉल झालं की त्याच्या डेफिनेशन कडे येणार. सो इथे n काय गेला आता 3 गेला ना, फंक्शन कॉल झालं. सो 3 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू. सो इथे हा पण कॉल कुठे झाला, सम ऑफ 2 मध्ये. इथे 3 प्लस सम ऑफ n मायनस 1, n 3 आहे ना, सो 3 मायनस 1 2. हा थर्ड कॉल स्टॅक मध्ये बघा, सगळ्यात खाली आता सम ऑफ 5 आहे, सगळ्यात त्याच्यावरती सम ऑफ 4 आहे आणि त्याच्यावरती सम ऑफ 3 आहे. ओके, नाउ इथे परत फंक्शन कॉल झालं. सो स्टॅक मध्ये वरती म्हणजे खालून खाली सगळ्यात 1 म्हणजे काय, सगळ्यात लास्ट पोझिशन लक्षात घ्या. 2 त्याच्यावरची, 3 त्याच्यावरची आणि 4 सगळ्यात वरची पोझिशन. ओके, परत इथे फंक्शन कॉल झालं, परत कंट्रोल इथे आला, सम ऑफ 2, n ची व्हॅल्यू काय 2 गेली आता, बरोबर. नाउ 2 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू इथे आलो. सो इथे काय झालं, 2 प्लस सम ऑफ 1 झालं. काय झालं, 2 प्लस सम ऑफ 1 झालं. ओके, नाउ इथे आलो. ठीक आहे, नाउ परत फंक्शन कॉल झालं ना, मग आता इथे सम ऑफ 1. सो n ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. ओके, नाउ 1 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू. परत इफ झालं 1 प्लस सम ऑफ 0, हे 5th पोझिशनला गेलं. ओके, नाउ इथे परत फंक्शन कॉल झालं, इथे आलो. ओके, नाउ परत फंक्शन कॉल झालं, n ची व्हॅल्यू 0. नाउ n इज नॉट इक्वल टू 0 फॉल्स. एल्स मध्ये आलं रिटर्न n. सो n रिटर्न झाला. सो n काय आता, समला काय पास झाले 0 ना, सो काय झालं रिटर्न 0. आणि लक्षात रिटर्न 0 झाली, कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की इथं स्टॅक मध्ये इन्सर्शनची प्रोसिजर स्टॉप होते. म्हणजे स्टॅक मध्ये हे असं झालं इन्सर्शन. ओके, आता एका कॉलची व्हॅल्यू कॉन्स्टंट आली की स्टॅक मधलं इन्सर्शन स्टॉप होणार. ओके, नाउ ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आली की मग आता रिव्हर्स वेनी, म्हणजे ही कॉन्स्टंट आली, ह्याला काढून टाकलं. ओके, नाउ आता इथे आलो. आता सगळ्यात शेवटी आता हा तर काढून टाकला आता स्टॅक मधून. नाउ हा घेतला आता लास्ट इन. आता ह्याला एक्झिक्यूट करणार. इन्सर्शन झालेत, आता 1 बाय 1 एक्झिक्यूट करायचे. ओके, सो सम 1 प्लस सम 1 च्या वेळेस काय से होतं, 1 प्लस सम ऑफ 0. सम ऑफ 0 काय आलं होतं 0. सो आली का, सम ऑफ 1 ची पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की मग आता हा त्याच्या म्हणजे हा पण आता एक्झिक्यूट करून झाला. मग आता कोणता करणार, हा बघा, लास्ट इन हा झालता, तो पहिले एक्झिक्यूट झाला, मग हा झालता त्याच्या आधी, तो एक्झिक्यूट झाला. मग आता या राहिलेल्यांपैकी लास्ट इन कोणता आहे, हा आहे. सो आता हा एक्झिक्यूट होईल. सो सम ऑफ 2 इज इक्वल टू काय, इथे 2 प्लस सम ऑफ 1 ची व्हॅल्यू. सम ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे 1. ओके, सो इथे काय झालं 3 आलं. सो कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की परत आता वरचा कॉल घेणार, सम ऑफ 3. सम ऑफ 3 म्हणजे काय 3 प्लस सम ऑफ 2. सम ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आली 3, बरोबर ना. 3 प्लस 3 6. कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की हा पण एक्झिक्यूट झाला. परत इथे आलो. सो आता सम ऑफ 4. सम ऑफ 4 म्हणजे काय 4 प्लस सम ऑफ 3. सम ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आली 6. सो सम ऑफ 4 ची पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आली 10 कि मग आता हा शेवटचा कॉल एक्झिक्यूट होणार. सम ऑफ 5 काय आलं 5 प्लस सम ऑफ 4. सम ऑफ 4 काय आलंय 10. सो दॅट इज 15. ओके, कॉन्स्टंट व्हॅल्यू आली आणि सगळे फंक्शन कंप्लीट झाले स्टॅक मधले एक्झिक्यूट. सो 15 कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की ती ऍट अ टाइम रिटर्न होऊन कुठे सेव्ह होणार एस मध्ये आणि मग प्रिंट होणार 15. बघा 1 to 5 ची सम 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 3 6 10 15. आलं का लक्षात. ओके, सो 1 बाय 1 एंट्री जाणार स्टॅक मध्ये जोपर्यंत कोणत्या कॉलची व्हॅल्यू कॉन्स्टंट येत नाही आणि कॉन्स्टंट आली की रिव्हर्स वेनी शेवटपर्यंत कॉल एक्झिक्यूट होणार आणि एकदा कॉन्स्टंट व्हॅल्यू आली ऑल कॉलची की शेवटची व्हॅल्यू रिटर्न होऊन डिस्प्ले होणार. आलं का लक्षात. ठीक आहे, नाउ आता मी फॅक्टोरियलचा पण लिहिते, मग आपण दोन्ही पण एकदाच एक्झिक्यूट करूयात. फॅक्टोरियलचा पण लिहूयात. इंट फॅक्टोरियल आणि त्याला पण आपण एक व्हॅल्यू पास करतो ज्याचा आपल्याला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचं ऑब्विसली. ओके, नाउ इंट मेन n आणि एक फॅक्ट साठी आपण व्हेरिएबल घेऊ ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार. ओके, नाउ पहिल्यांदा ज्याचं फॅक्टोरियल फाइंड आउट करायचं ते घेणार. एंटर n scanf %d %n. ओके, नाउ आपण फंक्शन कॉल करणार फॅक्ट इज इक्वल टू फॅक्टोरियल ऑफ n.
देन प्रिंट करणार फॅक्टोरियल ऑफ %d इज %d. पहिला %d n आणि दुसरा %d फॅक्ट. ओके, देन रिटर्न 0. ओके, नाउ आता मेन आपल्याला रिकर्शननी प्रोग्राम करायचं. सो इंट फॅक्टोरियल प्रोग्राम सेम आहे बघा जसा मगाशी होता, फक्त बघा की फॅक्टोरियल मध्ये जरी 0चं फॅक्टोरियल पण आहे ना 1च असतं बघा, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सम मध्ये n जर 0 दिला तुम्ही तर सम 0च येणार आहे, पण इथे जर 0चं फॅक्टोरियल तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा आन्सर हे ऑलवेज काय येतं 1च येतं. ओके, सो इथे आपण घेऊयात इफ n is equal to 0 or n is equal to 1. बिकॉज n 0 असो किंवा 1 असो आपल्याला डायरेक्टली आन्सर काय मिळणार आहे, 0चं फॅक्टोरियल पण 1 आणि 1चं फॅक्टोरियल पण 1. सो रिटर्न 1 लिहिलं मी, कॉन्स्टंट व्हॅल्यू. आणि एल्स रिटर्न n इंटू फॅक्टोरियल फंक्शन कॉल केलं आणि त्याला पास केलं n-1, फक्त प्लसच्या ऐवजी इंटू केलं. सो हा फॅक्टोरियल फंक्शन डेफिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये मी फॅक्टोरियल काय केलं, कॉल केलं. ओके, सो दिस इज अ नेस्टिंग ऑफ अ फंक्शन. आता हे कसं एक्झिक्यूट होतं ते बघा, फक्त एक्झिक्युशन डिफरंट आहे बट बाकी आउटपुट तर तेच येणार आहे. ओके, नाउ एंटर n स्क्रीनवर. सपोज आपण n आता 4 घेऊयात, 4 फॅक्टोरियल आपण फाइंड आउट करू. ओके, सो इथे पास काय झालं, कॉल. आता कॉलिंग कंपाइल होतानाच कंपाइलरला करणार आहे की फॅक्टोरियल फंक्शन मध्ये फॅक्टोरियल कॉल केले, सो दिस इज अन रिकर्शन. सो तो कॉल लगेच एक्झिक्यूट करणार नाही, पहिले तो स्टोअर करणार जोपर्यंत व्हॅल्यू कॉन्स्टंट येत नाही पर्टिक्युलर कॉलची तोपर्यंत. सो फॅक्टोरियलला कॉल गेला, त्याच्यामध्ये रिकर्शन आहे, सो स्टॅक मध्ये स्टोअर झालं. n ची व्हॅल्यू काय सध्या 4. ओके, सो इथे आलं n 0 किंवा 1 आहे का नाही, सो एल्स होणार. आणि इथे काय जाणार बघा, 4 इंटू काय सेव्ह होणार स्टॅक मध्ये, n4 आहे ना, 4 इंटू फॅक्टोरियल ऑफ 4-1 दॅट इज 3. सो फंक्शन कॉल झालं की परत कुठे येणार, इथून त्याच्या डेफिनेशन कडे येणार आणि परत तो कॉल कुठे सेव्ह करणार, स्टॅक मध्ये. सो n ची व्हॅल्यू आता 3 आली, 3 0 पण नाहीये 1 पण नाहीये, एल्स मध्ये आलो. सो एल्स मध्ये काय येणार, 3 इंटू फॅक्टोरियल ऑफ 2, 3-1 2. ओके, नाउ इथे परत फंक्शन कॉल झालं, परत तो कुठे जाणार, स्टॅक मध्ये जाणार. फक्त लगेच एक्झिक्यूट होणार नाही, स्टॅक मध्ये इन्सर्ट होत राहणार, पुश होत राहणार जोपर्यंत कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही. सो परत फंक्शन फॅक्टोरियल ऑफ 2 कॉल झालं की परत इथे आलं कंट्रोल. सो n ची व्हॅल्यू आता 2 आहे, बरोबर ना, फॅक्टोरियल ऑफ 2 आहे ना इथं. सो इथे 2 म्हणजेच काय, हा n मध्ये 2 जाणार. सो 2 इक्वल टू 0 आहे का नाही, 1 पण नाही, सो एल्स मध्ये येणार. आणि इथे काय जाणार, 2 इंटू फॅक्टोरियल ऑफ 1, 2-1 1. परत फंक्शन कॉल झालं, इथे आला, फंक्शन डेफिनेशन कडे आला. नाउ n ची व्हॅल्यू 1 आहे, नाउ n 0 नाहीये पण 1 आहे ना, सो रिटर्न 1. रिटर्न 1 म्हणजेच काय, कॉन्स्टंट व्हॅल्यू आली. इथे कॉन्स्टंट व्हॅल्यू नव्हती बघा, बिकॉज आपल्याला माहिती नाही ना, अजून एक्झिक्यूट नाही झाले प्रॉपर. पण आता फॅक्टोरियल ऑफ 1 ची आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली, इथे सोबत कोणता कॉल नाहीये, रिटर्न 1 झालं की आता कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली की आपण 1/1 एक्झिक्यूट करणार इथपर्यंत. सो हा एक्झिक्यूट झालाय बिकॉज कॉन्स्टंट व्हॅल्यू आली. नाउ आता हा वरचा एक्झिक्यूट करणार फॅक्टोरियल ऑफ 2. सो फॅक्टोरियल ऑफ 2 ची व्हॅल्यू काय येईल, 2 इंटू फॅक्टोरियल ऑफ 1. फॅक्टोरियल ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली, कॉन्स्टंट 1. सो फॅक्टोरियल ऑफ 2 ची पण आता कॉन्स्टंट मिळाली, दॅट इज 2. ओके, नाउ आता त्याच्या वरचा घेणार फॅक्टोरियल ऑफ 3. सो फॅक्टोरियल ऑफ 3 काय, 3 इंटू फॅक्टोरियल ऑफ 2. फॅक्टोरियल ऑफ 2 ची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय आली आहे, 2. सो 6 आलं. सो फॅक्टोरियल ऑफ 3 ची पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आली. नाउ शेवटचा कॉल, जोपर्यंत सगळ्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत. ओके, 4 इंटू फॅक्टोरियल ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आली आहे, 6. सो काय आलं, 24. सो सगळे कॉल झालेत, फायनल 24 व्हॅल्यू आली, ती रिटर्न होणार ह्या फॅक्ट मध्ये आणि इथं काय होणार, डिस्प्ले होणार 24. सो बघा 4 चं फॅक्टोरियल 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1.
So 12, 12 into 2, 24 and 24 into 1, 24. So this is how the recursion work. Okay. जास्त जरी लक्षात नाही राहिलं तरी पण जस्ट तुम्हाला हे कॉलिंग हे फक्त आलं ना मेन तर हे जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रोग्राम तुम्ही कसंही करताल पण जेव्हा तुम्ही आता सध्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नका बघू. रिकर्शन हे इम्पॉर्टंट कुठे आहे? इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. तिथे तुम्हाला काय विचारतात, ठीक आहे प्रोग्राम तर हा कोणी पण लिहिन, तुम्ही पाठ करून पण लिहितात, पण त्याच्या मागचं एक्झिक्युशन काय आहे बॅकग्राऊंडला तर ते असं होतं. तर हे जास्त महत्वाचं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो तुम्ही काय करून घ्या, करून बघा. एन ची व्हॅल्यू 6 करून बघा. सो फॅक्टोरियल ऑफ 6 to 1 जातील कॉलमध्ये आणि रिटर्न परत 1 to 6 पर्यंत होतील. तर तशी व्हॅल्यू काढा. समचे जे आपण बघितलं रिकर्शननी तर 7 एन ची व्हॅल्यू 7 घ्या आणि कसं हे इन्सर्शन पुश होतात कॉल स्टॅक मध्ये आणि कसे एक्झिक्यूट होतात आणि फायनल कोणती व्हॅल्यू रिटर्न होते ते. तर हे जास्त तुम्हाला इंटरव्ह्यूज मध्ये विचारतात रॅदर दॅन द कोड. तुम्हाला कोड डायरेक्टली देतात आणि सांगतात की ह्याचे एक्झिक्युशन कंपायलर कसा करतो बॅकग्राऊंडला. सो तुम्हाला ही साईड माहिती पाहिजे. ओके ठीक आहे. तर हे झालं आपलं रिकर्शन कम्प्लीट. आता ह्याचा प्रोग्राम करू दोन्ही पण आणि मग आपलं नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर स्टार्ट करू. ओके. सम 1 to n recursion.c. Okay, int main n घ्या पहिले. जेव्हा आता तुम्ही नेक्स्ट सेमेस्टरला तुम्हाला डेटा स्ट्रक्चर असेल की नाही, मग तेव्हा तुम्हाला जेव्हा स्टॅक आहे त्याच्यामध्ये वन ऑफ द चॅप्टर मग त्याच्यावर तेव्हा तुम्हाला प्रॉपर कळेल बघा अजून. ठीक आहे. तरी मी तुम्हाला त्याच जसं मी डेटा स्ट्रक्चर चॅप्टर मध्ये सब्जेक्ट मध्ये तुम्हाला स्टॅक मध्ये जसं रिकर्शन एक्सप्लेन करते तसंच मी तुम्हाला सी मध्ये पण केले. पण थोड्या थोड्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यावरून जाऊ शकतात बिकॉज तुम्हाला अजून ऑपरेटिंग सिस्टीमचा सब्जेक्ट नाहीये, त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर तर नाहीच आहे. त्याच्यामुळे थोडंसं मेन मेमरी काय आहे मग त्याच्यानंतर स्टॅक आहे थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं. फक्त ते जे कॉलिंग आहे ना तेवढंच फक्त जरी तुम्हाला आता कळालं की ठीक आहे हा कॉल हे फक्त स्टॅक मध्ये जातं तर स्टॅक काय आहे काय नाही हे तुम्हाला नेक्स्ट टाइमला कळेलच. पण हे स्टॅक मध्ये असे कॉल जातात आणि असे एक्झिक्यूट होतात. ओके. तेवढं जरी कळालं तरी मोर दॅन इनफ आहे ह्या स्टेजला. ओके. नाव एस इज इक्वल टू सम ऑफ एन. If n is not equal to 0, n plus सेव्ह केलं. बघा आता 1 to 6. So 1 plus 2 3, 3 plus 3 6, 6 plus 4 10, 10 plus 5 15 आणि 15 plus 6 21. ओके. नाव आता आपण फॅक्टोरियलचा करू. Okay, same like
सम फॅक्टोरियल ज्याचं काढायचंय तो n घ्या पहिले, and then just call fact is equal to factorial of n, then print result. Okay, now int factorial int n. now if n जरी तुम्ही 0 दिला सुरुवातीला किंवा n जर कधी 1 आला तर त्याचं फॅक्टोरियल 1च असतं. सो रिटर्न ऑर का टाकले किंवा 0 जरी n असेल किंवा 1 असेल त्याचं फॅक्टोरियल 1 येतं, आणि जर नसेल तर मग आपल्याला नेस्टिंग रिकर्शन कॉल करायचं. सो n इंटू फॅक्टोरियल ऑफ n मायनस 1. ओके, जस्ट सिंपल आहे. सेव्ह केलं, ह्याला एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. एंटर n. बघा 120 येतं फॅक्टोरियल 5चं आपल्याला माहिती आहे. ओके, सो हे झालं आपलं फॅक्टोरियल अँड सम ऑफ 1 to n नंबर्स युजिंग द रिकर्शन. ओके, रिकर्शन मध्ये कॉल सगळे स्टॅक मध्ये स्टोअर होतात जोपर्यंत कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही. कॉन्स्टंट व्हॅल्यू आले की रिव्हर्स वेनी परत एक एक कॉल स्टॅक मधून घेऊन तो एक्झिक्यूट होतो शेवटपर्यंत आणि शेवटची व्हॅल्यू रिटर्न होते. ओके, एवढं कळालं तरी मोर दॅन इनफ आहे या स्टेजला. नाउ फंक्शन मधलं ओनली वन पॉइंट इज रिमेनिंग, दॅट इज अ कॉल बाय रेफरन्स दॅट वी विल स्टडी in a last chapter in a pointer. okay, now next lecture ला आपण स्ट्रक्चर स्टार्ट करूयात. ओके, आणि जे मी तुम्हाला स्ट्रिंगचे आणि ॲरेचे प्रोग्राम दिलते तर मी तुम्हाला ते तुम्हाला डायरेक्टली एक्झिक्यूट जे तुम्हाला आलेले नाहीये ते मी तुम्हाला सेंड करते, तुम्ही स्टडी करा. जर नाहीच आले ते तर मी तुम्हाला आपलं सिलेबस झाल्यानंतर 1 to 2 आवर्स मध्ये जे तुम्हाला प्रोग्राम्स येत नाहीये ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके.